जाधव साहेब, कदम साहेब, मी आजपासून आता इथे खरं खरं काम करणार. तुम्हीशी खोटं बोलायला आता नको वाटतंय मला. आणि तुम्हीही लक्षात ठेवा, मी आजपासून इथे तुमच्यातलाच एक बनून राहणार आहे. पण साहेब आम्ही तुम्हाला कसं काम सांगणार? जसं इतरांना सांगतात तसंच. हे बघा, तुम्हाला मला काहीतरी काम सांगावं लागेल. सांगा सांगा. अहो प्लीज, माझ्यासाठी एवढं करा ना. नाही जमणार साहेब. अहो तुम्ही सांगून तर बघा, जमेल. करा, तुमच्या मनानं कुठलं बी काम करा. नाही असं नाही, मला काहीतरी स्पेसिफिक काम सांगा. ते आपलं स्क्रॅपचं. साहेब, ते मागं स्क्रॅपचं मटेरियल आहे ना, तेवढं बाजूला ठेवता का? हो, ठेवतो की. बेस्ट. चला लागा कामाला. ते काय जाधव साहेब तुमचा डब्बा आज कारखान्यात लय लगबग दिसत्या. हो ना, आज जरा जास्तच काम होतं आणि तुझा माणूस कामावर आलाय. यो ड्रायव्हर, यो झाडवाला काय कामाला आला तुमच्या? नाही नाही, त्याचं प्रमोशन झालंय ना. प्रमोशन झालं? डायरेक्ट मालक केलं नाही ना तुम्ही ह्याला? नाही नाही, त्याला इथल्या सगळ्या मशीन चालवत येतात. कुठलं मशीन चालवत येत नाही असं नाही, सगळं येतं. फार कामाचा माणूस आहे तो. अरे वा, म्हणजे ही मोठी मोठी मशीन ह्याला चालवता येतात का? हो, म्हणून तर त्यांचं प्रमोशन केलंय ना. अरे वा, ड्रायव्हर भारी आहेस की मग. साहेबांची कृपा. अहो माझी कसली कृपा, त्यांच्याच कष्टाचं फळ आहे. ड्रायव्हर, हा, हे मशीन येतं का तुला चालू करता? हे म्हणजे काय, आमच्यातला सगळ्यात तरबेज कामगार आहे या मशीनवरचा. हा, ड्रायव्हर मला बी दाव की जरा तुझा तरबेजपणा. ये, मला चालू करून दाव बरं हे मशीन. आपण जेवून घेऊयात का? अरे आता मी कसं जेवाय थांबते? ये इकडं, मला चालू करून दाव तेवढं मशीन. ये. असं आहे का? दाखवतो की. आता काय, ही पत्रिका घेऊन काय तुला वारा घालत बसू का? नको नको, वारा नको ताई. खूप सर्दी आली आहे. किती वेळा शिंकलोय माहितीये का सकाळपासून? खूप वेळा. आम्हाला चांगलंच माहितीये किती वेळा शिंकलास ते. सगळा बंगला ठणकत होता तुझ्या शिंकांनी. मामा ताई, दादा काढा. लक्ष्मण, तूच रे, तूच माझा मुलगा आहेस. न सांगता काढा आणलास माझ्याकरता. थँक्यू व्हेरी मच. मामी थायबंदीत थांदीतला ना, अगदी ताटात बनवलाय दादा. म्हणजे येण्याचं तेल, ध्वजाच्या अंगावरचा मल आणि त्यात बस, नको मला हा काढा. थोडा नाही नकोय. थोडा नकोय. थलती जाते. नको, थोडा नाही जायचं. जातील. चल तो काढ. चल रे. चल काढ. अरे आता पत्रिका आल्यावर उशीर करून चालणार नाहीये आपल्याला, कळतंय का तुला? अनुराधा, अगं पण मुलगी कुठे आहे? तेच ना, पत्रिकेवर फक्त रखमा लिहिलंय आणि काहीच नाहीये. जन्मवेळ आणि स्थळ आहे, दुसरं काहीच नाही. शी! नरसू, इतक्या जोरात कोणी शिंकत का? मी नाही ताई, माझी जबाबदारी आहे त्या मुलीला शोधून आणणं ही. तू काय काळजी करू नकोस. मी आकाश पाताळ एक करीन, पण त्या बबल्या, जबाबदारी कुठे तुझी? ही काय पार पाडतोय? अच्छा, काय समर साहेब आतमध्ये आहेत? चल. नाही काय तुम्ही नाही जायचं आतमध्ये. तू मला कोण सांगणार? चल बाजूला. नाही अरे, मामाला मामा बनवतो का?
मामासाहेब कोण आहे घरात? तुम्ही बाजूला. नाही जायचं तुम्ही आत. अरे मला जाऊ देत नाही आतमध्ये. तू मी कोण आहे माहिती ना तुला? आत कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? मग कोण आहे? भावी मुख्यमंत्री आहे ते आतमध्ये. त्यांनी मला हुकूम दिलाय की कुणाला आतमध्ये सोडू नको, मला डिस्टर्ब करू नको. त्याच्यामुळे तुम्ही आत नाही जाऊ शकत. बर 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 ठीक आहे. वा 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 शाबास. तू तुझी परीक्षा बघत होतो मी. तू परीक्षेत पास झालास त्याबद्दल अभिनंदन तुझं. कसली पण अरे मला माहितीये समर साहेब खूप कामध्ये आहेत, त्यांना कुणी डिस्टर्ब करायचं नाहीये. आणि हेच बघायला मी आलो होतो की तू तुझी जबाबदारी नीट पार पाडतोयस ना. तू छान पार पाडतोयस जबाबदारी तुझी. कॅरी ऑन कॅरी ऑन. आमना तू तुझी जबाबदारी अत्युत्कृष्टपणे पार पाडतोयस, त्यामुळे तुला एक नवीन कामगिरी देणार मी. कामगिरी म्हणजे तुझं प्रमोशन झालं असं समज. थँक्यू. नाही नको नको. पण कामगिरी कसली? नीट ऐक. रखमा नावाची एक मुलगी आहे, तिला शोधायचंय. ही तुझ्यावरची आजपासूनची नवीन कामगिरी आहे. पण रकमा कोण? तेच तर शोधायचंय ना बाबा. तिला तू शोधायचंस, ही जबाबदारी तुझी. मग कामगिरीचं काय करू? ते तुझं तू बघ. रखमाला शोधून आणायचं. मामासाहेब अहो नुसती रकमा, पुढं काय नाही वय. कामगिरीच सोपी होती, जबाबदारी लयच अवघड आहे. नुसती रकमा कशी काय हुडकायची? ये ना हे आमचं युनिट मोठं एकदम मोठ्या मशीन. हे लाल मशीन. हे तुला कुठलं बघायचं मशीन? ते अच्छा, ये ना. बटन नॉब चालू करावं लागतं ना ते वरनं. ये सँड त्याच्यासाठी. ये बटन. हे बटन त्याचे वरनं जातात. थँक्यू. अरे वा ड्रायव्हर, मस्त तरबेज आहेस की. हेच का तुझ्या खरेपणाचं काम? सुमे सॉरी, खोटं बोललो मी. म्हणजे तू रागवू नये म्हणून. ते सोडा, पण तुमचा बोलावता धनी कोण आहे हो? कसं बोलवता धनी? सुमे तू चिडू नये म्हणून. बाकी सगळ्या कामात परफेक्ट. हा हो, हे मशीन बिशीन नाही जमलं ना तरी बाकी सगळी साधी कामं एकदम परफेक्ट करतो मी. आता ते तरी कसं खरं मानाव बाबा? अगं तू सांग ना मला एखादं साधं काम, लगेच करून दाखवतो बघ. बर ये मग. हो आलो. ये पटकन. वय कुठेही काही जोडून ठेवलंय. तुमचं काय रे? चला कामाला लागा. चला. ड्रायव्हर हे कॅन हिकडनं तिकडं कर. मध्ये अजिबात थांबायच नाही. थांबलास तर जेवायला मिळणार नाही, कळलं? चल कर सुरू. मला बी बघू दे की जरा काम तुझं. कदम तुम्ही गेटवर जाऊन थांबता का?
मागच्या वेळेसारखं जर ताई मॅडम आल्या ना तर एक कॅन उचलायला लावतील आपल्याला आणि मग इथून बाहेर आहे ना माझे हाडच जातील. हा जातो. अरे काय ड्रायव्हर, आवर की लवकर, जेवाय उशीर होतोय. आणि हेच का तुझं भारी काम? हा या. तुम्ही जेवणाचं काय साहेबासनी भुका लागली असतील. तू काय करतोय रे इथं? तुला काय काम नाही का आज? मला कारखान्यावर थांबायला सांगितले. बरं चला जेवून घ्या ड्रायव्हर साहेब. ड्रायव्हर, कष्ट आणि खरेपणा यातलंही ताकद असते, कळलं? हो सुमी, पटतंय का मला? सुमी तुला खरं सांगू का, ऍक्च्युली मी साहेब जेवताना बोलायचं नसतं. नका बोलू. ड्रायव्हर, झालं ना जेवण? अजून काय शिल्लक आहेत तिकडं? हा, उठा पटापट आता. गुरुजी कुठे होतात इतके दिवस? अहो, तुम्हाला शोधता शोधता सर्दी आली मला, शिंक येईपर्यंत. कुठे गायब होतात? गायब कशाला होतोय मी? तुम्ही पार माझ्या झोपेची वाट लावून टाकली. मी मग 2 दिवस झोपून काढले मी. विस्कटलेली सगळी पानं माझी मी गोळा केली. तुमचं तुम्ही काही गोळा करा हो, आमचा काही संबंध नाही त्याच्याशी. काय हो, पुन्हा अर्धवट सोल्युशन दिलं तुम्ही? पत्रिका दिलीत पण मुलगी कोणी ते सांगितलंच नाहीत. कुणाची पत्रिका दिली तो? हा, म्हणजे तुम्ही अजून त्या मुलीला भेटलाच नाही? किती गडबड केलीत मला पत्ता शोधायला, आणि तुम्ही अजून पत्ता शोधलाच नाहीत. अहो, नुसते नावावर कसं काय पत्ता शोधणार? हा, ते पण बरोबरच आहे. मग आणा बघू रेजिस्टर्स. परत रजिस्टर. हा, मला कशाला थांबा म्हणताय? तुम्हाला शोधायचंय. हो बघतो. शोधा की पटपट. हो, किती वेळ लागतोय? देऊन पाहिजे ते रजिस्टर. हा, सापडलं. रकमा हे त्या मुलीचं नाव आणि तांदूळवाडी हे तिचं गाव. तांदूळवाडी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. हा,
हे तर आमच्या पातेल्याचं गाव. म्हणजे तुम्हाला काय करायचंय ताई? अगं हे बबण्याचं गाव. आता तू काळजी सोड, ती मुलगी मिळालीच म्हणून समज. तुझ्या पुढे आणून उभीच करतो त्या मुलीला. आलोच. बापण्या माझा राजा, कुठे गेला रे बापण्या? आता हसतीयस, पण लवकरच तो रडणार आहेस. सावकाश या. घसरलं. नीट उतरा, नीट उतरा. आय आय साहेब आता तुम्ही काय करा, इथनं वर जावा आणि वर लपून बसा. सुमी लयच मागे लागली तुमच्या. सुमी इथं बघणार नाही तुम्हाला. सुमी पण ऐकणार काय कळतच नाही माणसाला, किती काम लावावं नाही तर काय. हा सगळा खोटं बोलण्याचा परिणाम आहे. साहेब थोडं जरा सहन करा, जरा सहन करा. थोड्या वेळानं सुमी जायला. होणार आहे. बरं, ठीक आहे, मी वरती जातो, तू सुमीला बघ. मी जाऊन थोडी रेस्ट करतो, खूप दमलोय रे. हा हे जाऊ. तू बघ तिला. हा हा. हॅलो मामासाहेब बोला की. ए बबन्या, कुठे रे तू? हे काय कामगिरीवर आहे. कुठे बजावतोय कामगिरी? कारखान्यावर. हा? कारखान्यावर? अरे ती रक्कम कशाला कारखान्यावर भरायला जाईल आणि आपल्याच? हा ते पण खरं आहे म्हणा. हा, ते बी आहेच काय. तू एक काम कर, आता ताबडतोब बंगल्यावर निघून ये. आता बंगल्यावर कशाला हो? ए तू ना मला विचारायचं, मी सांगितलंय तू काम करायचं. ये बंगल्यावर ये. ये म्हणलं की यायचं. हा हा येतो येतो. निघालास का? निघालास का? हो की निघतो की. हे काय निघालो बघा. ठेवतो मी. ड्रायव्हर, ए ड्रायव्हर, ड्रायव्हर, ड्रायव्हर. अरे अजून काम शिल्लक राहिल्यात. ड्रायव्हर कुठे गेला यो? ड्रायव्हर. हा बोला की. तू कोण? मीच ड्रायव्हर. ए तू नाही ना माझा ड्रायव्हर. अहो मग नाव घेऊन आक मारा की. जा. काय पुरगे. जादू साहेब, जादू साहेब, एक विचारायचं होतं तुम्हाला. आता काय त्या ड्रायव्हरचं नाव काय हो? सुमे काही काय आता तूच त्याला इथं बोललो होते ना, तोच माणूस आहे ना तो. मग आता मला नाव काय विचारते ग? जाधव साहेब, ते तुम्हाला काय करायचंय? तुम्ही फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही ते काम करा, तुमच्या त्या रजिस्टरला त्याचं नाव लागलं असेल ना. चला आपण रजिस्टर बघूया. या या या. इकडे सांगतो. तुझ्या ड्रायव्हरचं नाव ना रमेश. रमेश रमेश. बर. बाबन्या, ए बाबा इकडे. सुमी अगं मला बंगल्यावर जायचंय. मामासाहेबांनी पडदेशी बोलवलंय. हा मग पडदेशी मला त्या ड्रायव्हरचं नाव सांग की, मग तू जा परत तिकडं. हा आता नावाचं काय काढलं मध्ये? ते तुला काय करायचंय? मला फक्त त्याचं नाव सांग. अगं सुमी मला बंगल्यावर जायचंय तर. ए इथलं नाव सांगल्याशिवाय जायचं नाही, कळलं? नाव हे गणेश. गणेश. बर. सुमे झालं, पुढचं काम सांग ना. आज लय काम केलंस ना तू. हो. आजच्या दिवस बास एवढं. अरे वा, झालं. हा. रमेश. गणेश.
मिरवणार आणि समद्यांची जिरवणार